माऊली रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी सागर जोशी आपलं स्वागत करतो. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो, तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो, जळीस्थळी काष्टी पाषाणी ज्याचं अस्तित्व आहे तो सर्वांचा सखा असलेला आणि अशा या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस वारकऱ्यांना आता लागून आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज सकाळी वेळापूर इथून भंडी शेगावकडे प्रस्थान ठेवलं. हजारो वारकऱ्यांच्या गगनभेदी जयघोषामध्ये आणि विठ्ठल नामाच्या गजरात पालखीनं पुढील प्रवासाला आता सुरुवात केली आहे. परंपरेनुसार वेळापूर इथं पालखीचा एक दिवसाचा मुक्काम होता. आज पहाटेपासूनच वारकऱ्यांनी वेळापूर इथल्या पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणामध्ये आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोष करत, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि फुगड्या खेळत वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिलाय. पालखी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या होत्या. त्याचबरोबर पाण्याची आणि अल्पोपहाराची सोय देखील या वारकऱ्यांसाठी करण्यात आली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी जी आहे ती आज वेळापूरहून प्रस्थान झाली. आपण सध्या पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जे आहे ते वेळापूरहून प्रस्थान झाले. आज भंडी शेगाव या ठिकाणी जे आहे ते या पालखीचा मुक्काम असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज या पालखी सोहळ्यामधील जे महत्त्वाचे दोन आहेत ते दोन उत्सव आहेत. त्यामध्ये पाहू शकतो की या ठिकाणी ठाकूरबुवा मंदिर या ठिकाणी जे आहे ते या पालखीचं गोल रिंगण पार पाडणार आहे. तसंच दोन बंधूंची भेट हा बंधुभट सोहळा देखील आज पार पाडणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत भक्तिमय असा रिंगण सोहळा आज ठाकूरबुवा मंदिर इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं ठाकूरबुवा मंदिर नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. टाळ मृदुंगाचा गजार, विठ्ठल नामाचा जयघोष आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आणि हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यादरम्यान माऊलींच्या पादुका खांद्यावर घेऊन वारकऱ्यांनी रिंगणाच्या मैदानामध्ये फेऱ्याही मारल्या. यावेळी अश्व धावून रिंगण पूर्ण करण्यात आलं. अश्वांच्या टापांनी उडालेली धूळ ही जणू माऊलींच्या आशीर्वादाचीच खूण मानली जात होती. रिंगण पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी अश्वांचं आणि वारकऱ्यांचं उत्साहात स्वागतही केलं. आळंदी आणि देहूवरून निघालेल्या पुण्यातून वेगवेगळ्या झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांची आज तोंडला भोंडला इथं पुन्हा एकदा भेट झाली. लाखो वारकऱ्यांसाठी हा सोहळा म्हणजे मन तृप्त करणारा आणि भक्तीचा जागर असाच होता. दोन संतांच्या पालख्यांची भेट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं तोंडला भोंडला इथं दाखल झाले होते. तर भेटीचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. संत ज्ञानेश्वर माऊली त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची पुण्यातून विभक्त झालेल्या या दोन्ही पालख्या तोंडला बोंडला इथं पुन्हा एकदा एकत्र आल्या.
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, अशीच काहीची भावना सध्या वारकऱ्यांची आहे. आपण बघू शकतो की संत तुकाराम महाराज यांची पालखी रथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ आहे, तो दोन्ही पालखी रथ दोघं आता सध्या एकत्रित आलेले आहेत. खरं तर हा संगम आहे, भक्तीचा संगम आहे, आपुलकीचा, मायेचा, ममतेचा, आस्थेचा, जिव्हाळ्याचा संगम आहे. दोन्ही रथ एकत्रित आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदबद्ध करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. अनुपम्य सोहळा आहे, डोळ्याचं पारणं फिरणार खरं तर हा सोहळा आहे. आपण बघू शकतो की आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेले हे दोन्ही रथ आहेत. ज्या विठ्ठलाच्या भेटीची अनामिक ओढ घेत खरं तर सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी जे असतात ते विठू नामाची मात्रा घेत घेत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात. मात्र ह्या तोंडला भोंड्याच्या प्रवेशा जो परिसर आहे, या परिसरामध्ये हा दोन्ही पालख्या ज्या आहेत ते एकत्रित येतात आणि हा सोहळा जो आहे तो हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन्ही पालखीच्यामधले जे वारकरी आहेत ते एकत्रित आलेले आहेत, भाविक जे आहेत ते एकत्रित जे आलेले आहेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एक छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विठू नामाच्या जयघोषामध्ये तहान भूक विसरून लाखो वारकऱ्यांची पायी वारी सुरू आहे. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि निवेदक अभिनेता किरण भालेराव वारीमध्ये सहभागी झालेत. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीस देखील दिली जात आहेत. वारकरी आपली कला सादर करताना आपले निवेदक अभिनेता किरण भालेराव यांच्यासोबत अधिकाधिक खुलताना दिसत आहेत आणि TV9 मराठीच्या या मंचावर किरण यांच्यासोबत टाळ मृदुंगासह तल्लीन होऊन नाचताना देखील पाहायला मिळत आहेत. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हरी विठ्ठलाचा. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, पूर्ण कृपेने बाई पूर्ण कृपेने. नंदाच्या हरीन कसा मारिला तडा, हे नंदाच्या हरीन कसा मारिला तडा, बाबा नंदाच्या हरीन. देही देखिली पंढरी विठू अविनाश विटेवरी, रुक्मिणी अंगना आत्मा पुंडलिक जाणा. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत, अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.